मित्रांनो, हे आहे बाबळीचं झाड आणि हे असं औषध आहे मित्रांनो की हे तुम्हाला कुठेही भेटणारं झाड आहे आणि रस्त्याने चालता चालता सुद्धा भेटते. पण याचे गुणधर्म खूप ठिकाणी माहीत नाही आहे. कारण तर कसं आहे, आम्ही जंगलामध्ये राहणारे व्यक्ती आहे, त्याच्यामुळे आम्हाला थोडं याचा माहिती आहे औषधाची. कारण तर हे औषध खूप फलदायी आहे आणि लोक असे काट्याचं झाड म्हणून याला लगेच सोडून देतात आणि याचा विचारसुद्धा करत नाही. कारण तर हे औषध एवढं भारी आहे, जर तुम्ही वापर करून बघितला तर तुम्हाला लाभ भेटेल. मित्रांनो, कोणाच्या दात एकदम ढिले होणं किंवा दातामध्ये इन्फेक्शन होणं, दातामध्ये पस होणं, दात सारखी दुखणं असा जर प्रकारच्या व्यक्तीला होत असेल तर मित्रांनो, याची तुम्ही काडी तोडली, ही काडी आहे मित्रांनो, हे बघा, अशी काडी तोडली, तुम्ही रोज सकाळी तुम्ही या काडीनं ब्रश केला तर तुमच्या दातामध्ये जेवढे प्रकार आहे, ढिले होणं, मसुडे ढिले होणं, दातामध्ये कळ लागणं, दाताला आंबटपणा म्हणजे लवकर जाणवणं, असे प्रकार होत असेल तर तुम्ही नक्की ब्रश करा मित्रांनो. तर हे चावून तुम्ही छोटासा ब्रश केला, रोज सकाळी 2 वेळा केला तर तुमचे दाताचे कुठलेही आजार राहणार नाही आणि दात तुमचे मजबूत होतील आणि दातामध्ये कीड लागणार नाही. आणि दातामध्ये इन्फेक्शन होणं, जर कुणाच्या दातामध्ये असं असते की लालपणा येणं, असं हिरड्यानं इन्फेक्शन होणं, लालपणा येणं, असं होत असेल तर तुम्हाला या औषधानं नक्की फायदा होईल मित्रांनो. याचा चविष्ट याची तुरट अशी प्रकारची असते आणि तुम्हाला त्यानं रोज सकाळी संध्याकाळी 2 वेळेस ब्रश करायचं आहे. तुमचे दाताचे प्रकार तुम्हाला लगेच कमी होतात. आणि मित्रांनो, अजून एक सांगायचं म्हणलं तर हे औषध विंचू किंवा विंगळी हे विषारी जनावर आहे, हे चावलं तर याचा तुम्हाला हे औषध आहे त्याचं. तुम्ही हे कवळ्या डेऱ्या अशा इंचू चावला किंवा विंगळी चावली तर तुम्ही अशा कवळ्या डेऱ्यात घेतल्या, तोडून घेतल्या आणि हे अशा चावल्या, अशा चावून तुम्ही कानामध्ये फूक मारली, दोन्ही कानामध्ये फूक मारली तर ती विंगळी किंवा विंचू 15 ते 20 मिनिटांमध्ये उतरून जाणार मित्रांनो. हे विंचूचं आणि विंगळीचं औषध आहे. तुम्ही याचा नक्की वापर करून बघा मित्रांनो, तुम्हाला नक्की फायदा होईल. हे औषध आहे, याला रानबाबूळ असे म्हणतात, काटेरी बाबूळ असं म्हणतात आणि अलग अलग क्षेत्रामध्ये अलग अलग म्हणतात. मित्रांनो, बघून घ्यायचे पानं असं असतात मित्रांनो, बघून घ्या, एकदम छोटे छोटे पानं असतात, बघून घ्या, आणि याला काटे असतात. ही आहे बाबूळ, रानबाबूळ. याला कोणी देवबाबूळ बी म्हणल्या जाते किंवा रानबाबूळ बी म्हणल्या जाते. याचा नक्की वापर करा मित्रांनो. आणि तुम्हाला कुठल्याही बिमारी औषध लागत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या औषधावर व्हिडिओ बनवणार मित्रांनो. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा मित्रांनो. धन्यवाद.